नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने मी आज माझा पहिला ब्लॉग सुरू करत आहे. तेणे मुक्तीचारी साधी येल्या, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नमस्कार, मी निकिता. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा ब्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि त्यापेक्षाही खास म्हणजे मला पुणे ते सासवड वारीच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होण्याची संधी मिळाली. चला हा सुंदर अनुभव एकत्र जगूया. गाईज, आमचा प्रवास सुरू झाला आहे. गाठ भंगा बांधली, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागच्या काठी डाव मांडिला, वाळवंटी चंद्रभागच्या काठी डाव मांडिला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. इतक्या हजारो वारकऱ्यांसोबत चालताना थकवा जाणवतच नव्हता. इथलं वातावरण खरंच शब्दात सांगता येणार नाही. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्ती, आनंद आणि समाधान दिसत आहे. मी वारकऱ्यांसोबत टाळांच्या गजरात नाचले, अभंग गायले, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलं, विठू रखुमाईची मूर्ती मस्तकावर घेऊन चालण्याचं भाग्य लाभलं. सूर्यभोवतीचं रिंगण प्रत्यक्ष पाहणं हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. हातात विणा घेतली आणि ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात तब्बल पुणे ते सासवड हा प्रवास वारकऱ्यांसोबत पूर्ण केला. या एका दर्शनाने संपूर्ण प्रवासच सार्थक झाला. दिवे घाटावर विठ्ठलाची ही भव्य मूर्ती पाहताच मन भरून आलं. वारीचं आणखीन सुंदर रूप म्हणजे सेवेकरी. पाणी, चहा, खाऊ, मेडिकल सेवा सगळं निस्वार्थ भावनेने. चंद्रभागच्या काठी डाव मांडिला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागच्या काठी डाव मांडिला, वाळवंटी चंद्रभागच्या काठी. पुणे ते सासवड वारीचा हा माझ्यासाठी फक्त प्रवास नव्हता, तर आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव होता. या वारीने मला शिकवलं की वारी म्हणजे फक्त चालणं नाही, ती श्रद्धा आहे, सेवा आहे, समर्पण आहे आणि विठ्ठलाशी जोडणारा एक सुंदर अनुभव आहे. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल.
माझा पहिला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या फीडबॅकमुळे मी अजून चांगले व्हिडिओ घेऊन येईन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या प्रवासात. तोपर्यंत जय हरी विठ्ठल.